सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी परभणीत मोर्चा काढण्यासंदर्भात सर्वपक्षीय सामाजिक संघटना आणि जाती धर्माची बैठक रविवारी 29 डिसेंबर रोजी परभणीतील आतिथ्य हॉटेल येथे पार पडली। या बैठकीला मोठ्या प्रमाणावरती विविध समाजाचे प्रतिनिधी आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्यापर्यंत मुख्य आरोपी यास अटक न केल्याच्या निषेधार्थ सामाजिक भावना मोठ्या प्रमाणावरती दुखावल्या असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं आहे। खुनामागचा मास्टरमाइंड हा वाल्मिक कराड असून त्यास वाचवणारे मंत्री धनंजय मुंडे हे आहेत। त्यामुळे शासनाकडून अद्यापर्यंत मुख्य आरोपीस अटक केली नाही। सरपंच देशमुख यांची हत्या झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती संकट आल्यानं त्यांना न्याय देण्यासाठी परभणीत सर्वपक्षीय शांती मोर्चा काढण्याचं सर्वानुमते ठरवण्यात आलं आहे। या शांती मोर्चाला परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून नागरिक उपस्थित राहणार आहेत। महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावरती असणार असल्याची माहिती देखील या बैठकीत सांगण्यात आली आहे। प्रमुख मागण्याचे एक निवेदन तयार करून प्रशासनाला देण्यात येणार असून नूतन विद्यालय मैदान जिंतूर रोड येथून मोर्चा निघणार असून शहरातील प्रमुख मार्गाने शांततेत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती आणण्याचं ठरलं आहे। या बैठकीला मोठ्या प्रमाणावरती सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। देशोन्नती न्यूजसाठी नजीब सिद्दीकी, परभणी। मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख याची अमानुषपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि ह्या हत्येचे मारेकरी अद्याप बी मोकाट फिरायला लागलेले आहेत। शासनाला त्याची जाणीव करून देण्यासाठी आणि मोकाट सुटलेल्या आरोपींना पकडण्यासाठी आणि त्या संतोष देशमुखाच्या कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी परभणी येथे शांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा मोर्चा नूतन विद्या मंदिर येथून 4 जानेवारीला निघणार आहे। यामध्ये सर्व जाती धर्माची, सर्व संघटनांची, सर्व पक्षाची, व्यापारी संघटनांची सर्व मंडळी सामील होणार आहेत। त्यांनी सामील होत असताना इथं कोणाच्या बी विरोधामध्ये नाही तर या गुन्हेगारीच्या विरोधामध्ये हा मोर्चा असणार आहे। म्हणून सर्व जाती धर्माच्या मंडळींनी यामध्ये सामील व्हावं एवढंच आव्हान या माध्यमातून करण्यात येत आहे। देशमुख कुटुंबियांच्या आम्ही मुलीला बी बोलवणार आहोत, भावाला बी बोलवणार आहोत आणि जी समाजावर प्रेम करणारी माणसं आहेत त्या संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळावा असं ज्यांना ज्यांना वाटते त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं, आमंत्रणाची वाट पाहू नये। बैठक आमचा मोर्चा हा 4 तारखेला आहे। आमच्या पूर्ण सरपंचाची बैठक ही आमची 1 तारखेला होणार आहे, याच ठिकाणी 1 वाजता। आणि आमच्या मोर्चाची मूळ मागणी ही की धनंजय मुंडे आणि अजित पवारला परभणी जिल्ह्यात जोपर्यंत वाल्मिक कराड हे अटक होत नाही व 302 मध्ये त्याला गुन्हेगार करत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडे आणि अजित पवारला जिल्हाबंदी असेल। ज्या दिवशी पण अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे बीड जिल्हे परभणी येतील त्या दिवशी त्यांना हाकलून देण्यात येईल परभणीतून। सकल मराठा समाज व सर्व पक्ष हा मोर्चा सर्वपक्षीय आणि ह्या मोर्चाला सुरेशांना धस असतील, युवराज छत्रपती संभाजीराजे असतील, आमचे मराठा योद्धा, संघर्ष योद्धा, मनोज जरांगे यांना सर्वांना आम्ही आमंत्रण देणार। सर्वपक्षीय मोर्चा हा कुठल्या जातीचा नाही, जात बघून हा अन्याय झालेला नाही, हे एक सर्वसामान्य माणसावर अन्याय झालेला आहे। यामुळे हा सर्वपक्षीय मोर्चा असेल आणि ह्या मोर्चाची दखल अख्ख्या महाराष्ट्रात दखल घेणार असा हा मोर्चा होणार आहे। मोर्चाची संख्या तर लाखोंच्या संख्येने असेल, परंतु एका सामान्य कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येत आहोत आणि ज्यावेळी समाजावर अन्याय अत्याचार होतो त्यावेळी जे आमचे समाजाचे रक्षक असतील, जसे आम्ही छत्रपती संभाजी महाराज असतील, जरांगे दादा असतील किंवा त्या परिवारातील काही सदस्य असतील, आम्ही त्यांना सर्वांना बोलवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते या ठिकाणी येतील आणि मोठ्या संख्येने लोक न्याय मागण्यासाठी इथे रस्त्यावर येणार आहेत।